नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी मस्त असा आणि झटपट होणारा ढोकळा बनवलेला आहे. एकदम छान मऊ लुसलुशीत असा हा ढोकळा होतो. तुम्हाला नक्की आवडणार आहे आणि एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे. त्यासाठी 1 वाटी हा बारीक रवा इथे मी घेणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये तो घालायचा आहे. नंतर त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. ते पण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. नंतर 1 वाटी दही घ्यायचं आहे. दही आंबट असेल तर चव छान येईल, थोडंसं आंबट असेल तर आंबटच घ्या. 1 वाटी हे दही घ्यायचं आहे आणि तेही यामध्ये घालायचं आहे. थोडीशी हळद घालायची आहे. चवीनुसार साखर घालायची आहे. आता साखर मी इथे 1.5 चमचा घातलेली आहे. मीठ घालायचं आहे. 2 चमचे मी इथे मीठ घातलेलं आहे. नंतर आलं घालायचं आहे. आलं हे मी किसून घेतलेलं आहे. तुकडे जर घातले तर मिक्सरमध्ये लवकर बारीक होत नाही. आता 3 हिरव्या मिरच्या मी इथे घेणार आहे. कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या लवकर बारीक होतात. आता हे सर्व एकदा हलवून द्यायचं आहे चमच्याने. यामध्ये 1 पळी तेल घालायचं आहे. आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे पहा, इथे या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही. जर खूप घट्ट जर झालं तरच पाणी थोडंसं टाकायचं आहे. पण 1 वाटी दह्यामध्ये हे संपूर्ण असं मिश्रण तयार झालेलं आहे. तर एका ताटाला तेल लावून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूने तेल लावायचं आहे. कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये लिंबू टाकलेला आहे म्हणजे कढई काळी होणार नाही. आणि एक स्टँड ठेवलेलं आहे. आता यामध्ये सोडा घालायचा आहे. अर्धा चमचा मी इथे सोडा घातलेला आहे आणि हे सर्व आता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता हे मिक्सरला फिरवून झालेलं आहे. हे पहा, सोडा घातल्यानंतर एकदम छान असं हे बॅटर तयार झालेलं आहे आणि सोडा सगळ्या बाजूने लागला जातो व्यवस्थित. आता हे सर्व काढून घ्यायचं आहे. तेल लावलेल्या ताटामध्ये आता हे सर्व मिश्रण टाकून घ्यायचे. आता हे थोडंसं आपटून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूनी हे बॅटर पसरलं जातं व्यवस्थित. पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि आता पाण्यावर हे ठेवायचं आहे. त्यावर एक झाकण ठेवायचं आहे व्यवस्थित बसणारं आणि 15 मिनिट फुल गॅसवर हा ढोकळा शिजवून घ्यायचा आहे. 15 मिनिट इथे झालेले आहेत. हे पाहू शकता, इथे एकदम छान असा हा ढोकळा शिजवून तयार झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे. फोडणी तयार करायची आहे. मोहरी घालायची आहे. नंतर जिरे घालायचे, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, थोडासा हिंग, थोडेसे तीळ. यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. अर्धा चमचा साखर. फोडणी व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे. साखर ही विरघळली पाहिजे. थोडंसं पाणी मी यामध्ये आता अजून घालते. गॅस आता बंद करायचा आहे. हे सर्व थंड झाल्यावर यामध्ये
ही फोडणी घालायची आहे. थंड झाल्यावर घालायची आहे, गरम गरम घालायची नाही आहे. या प्रकारे ही फोडणी सगळ्या बाजूनी पसरवून द्यायची आहे. तुम्हाला जसा आकार याला द्यायचा आहे तसा तुम्ही देऊ शकता. आता मी ह्यावेळेस थोडासा वेगळा आकार देणार आहे, म्हणजे वेगळ्या प्रकारे कट करणार आहे ट्रायंगल आकारात. आता कापून झाल्यावर उरलेली जी फोडणी आहे ती त्यावर घालायची आहे. म्हणजे त्या भेगांमधून जी फोडणी, थोडंसं तेल, पाणी हे आतमध्ये जातं आणि ढोकळा अजून थोडासा फुगला जातो. व्यवस्थित असं सगळ्या बाजूनी पसरवून द्यायचं आहे. आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आवडीनुसार. किसलेलं थोडंसं खोबरं. इथे मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे. पाहू शकता तुम्ही, एकदम छान असा हा ढोकळा होतो. नक्की तुम्हाला आवडेल. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.